चला तर मग मंडळी, आज आपण बनवणार आहे कोणतीही फोडणी न लावता झणझणीत भरीत. हे बघा, हे छोटी छोटी वांगे आहे. सगळ्यात आधी काय करायचं, या वांग्यांना छान तेल लावून घ्यायचं. गॅस पेटवायचा, गॅसवर रिंग ठेवायची आणि त्यावर एक एक छोटे छोटे वांगे भाजायला ठेवायचे. वांग्यांना तेल लावल्यामुळे काय होते तुम्हाला माहित आहे का? असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. वांगे भाजण्यासाठी मी इथे 100 रुपयाची रिंग घेतलेली आहे. ही रिंग कुठेही सहज मिळते. या रिंगीवर 5 ते 6 वांगे ठेवले आणि 2 टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या आणि 2 लसणाचे गाठे. मुख्य म्हणजे हा कांदा आणि लसूण. मला प्रश्न पडला असणार, कांदा आणि लसूण कोण भाजतं? पण एकदा भाजून बघा, भरीत इतकं छान लागते की स्मोकी फ्लेवर भरपूर येतो. आता हे बघा किती छान भाजल्या गेलेला आहे. टोमॅटोची साल फाटेपर्यंत आणि कांदा थोडा मऊ होईपर्यंत भाजलेला आहे. लसणाच्या पाकळ्या भाजलेला सुगंध भरताला वेगळीच चव देते. कांदा, लसूण, मिरची सर्व भाजलेले एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. लसणाची जास्त साल काढण्याची गरज नाही. लसणाची ती जाड साल काढली की झालं. कांद्याचा वरचा काळपट भाग काढून घ्यायचा. सहज कांद्याचं साल वरची निघून जाणार आणि कांद्याचे चाकूने सहज तुकडे करून घ्यायचे, त्यामुळे ठेचायला सोपे जाईल. हे भरीत माझ्या घरी अशा पद्धतीने नेहमीच बनवते, म्हणून तुम्हाला हे भरीत मी सांगत आहे. मिक्सरला हे पेस्ट लावायचं नाही बरं, नाही तर त्याची सगळी चव चालली जाते. एकदम मऊ शिजल्या गेल्यामुळे बत्त्याने सहज मऊ होतात. असं ठेचल्यामुळे मसाल्याची चव वांग्याच्या कणाकणात जाते. आता यात टाकूया आपले भाजलेले सोललेले लाल बुंद टोमॅटो. बघा या ठिकाणी टोमॅटो किती मुलायम झालेले आहे. सर्व टोमॅटो छान सोलून घ्यायचे आणि हाताने स्मॅश करायचे बरं. हे बघा, लाल बुंद टोमॅटो हाताने सहज मॅश होत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं. तुम्हाला एक गोष्ट सांगते, घडलं असं, मी गेली बाजारात आणि तेच छोटे छोटे वांगे घेऊन आली आणि माझे मिस्टर मला म्हणाले, काय तीच वांग्याची भाजी करून खाऊ घालते? थांबा, आज तुम्हाला कढईला हात न लावता स्पेशल झणझणीत भरीत बनवून दाखवते. खरं सांगते मंडळी, हे भरीत जेव्हा ताटात आलं ना, भाजीची आठवण कोणालाच राहिली नाही. सर्व छोट्या छोट्या वांग्याची साल काढून घेतली. यामध्ये 1 चम्मच चटणी, चवीप्रमाणे मीठ टाकायचं. मी या ठिकाणी 1 चम्मच जिरा पावडर आणि धनिया पावडर घेतलेली आहे. आता येते यात आपलं सिक्रेट इन्ग्रेडियंट, ते म्हणजे शेंगदाण्याचं कच्चं तेल. हो मंडळी, कच्च्या तेलाची आणि भाजलेल्या वांग्याची जी जोडी जमते ना, ती कढईतल्या फोडणीला कधीच जमत नाही. वरतून टाका भरपूर हिरवीगार कोथिंबीर आणि हातानेच हे सर्व जीव ओतून छान मिक्स करा आणि सबस्क्राईब करायला कंजूशी करू नका बरं. बघा, आपलं चमचमीत झणझणीत गावरान पद्धतीचं भरीत तयार. गरमागरम ज्वारीची किंवा बाजरीची भाकर सोबत कांद्याची पात आणि हे भरीत, एक सोडून 2 भाकरी नक्की खाणार. नक्की करून बघा.